नमस्कार. मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा व सणांचा राजा म्हटले आहे. श्रावणाच्या पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचं लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा ही आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्छील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं, सचीड म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्यात, पानफूल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा फुलांचा झेला, दशांगाचं धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोडी द्यावी, नसेल तर जोडगड सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वरचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्यात. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुड खा, पाणी प्या. गुड खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुड खा, पाणी प्या. गुड खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हाती दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तड्याच्या पाडी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही कोणाच्या दासी? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तड्याच्या पाडीला उभा राहिला आहे. परसदारण घेऊन या. परसदारान घेऊन आल्या. नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहडा पोखरला, हानमोहरा भरल्या. वाटेत आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहडा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तड्याच्या पाडी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाऊ घातलं, पिऊ घातलं, पितांबर नेसायला दिला, काठी पोखरून हानामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितले. दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तड्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या घरी नेऊन नाऊ
माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी हानो मोहरा भरून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपात आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीसनी दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाडी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनंही तिला परसदारानं घरी नेलं. नाऊ घातलं, माखू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्री आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चांबरं कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींना आहेर केला. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजानं वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डोंगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय तो फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्ते राणीने घेऊन तिनं त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावी कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाडकाची मोडी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? वसा कसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोत्ये घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगारा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काळा डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होतो तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षड्रक पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापिनीचा केस आहे हा? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वडचणीखाली बसून केस विंचरले.
काळं वाळं डोईचा केस, वडचळणी कांडी, डाव्या खांद्यावर वेशी बाहेरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोडीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.